नमस्कार मंडळी, मी सुरेश पवार. आपल्या सुरेश पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आज आहे विश्वास पवार. तर काहीतरी मुलाखत देणार आहे ते आपल्या डोंगरा देवाविषयी. तर बघू शकता तिथं. तर बघा इथं थोम आहे आणि थोमच्या समोरच इथं बघा एक कोठारी आहे, म्हणजे धान्य कोठारी आहे. तिथं सगळं धान्य जमा होतं जे गावातून मागितलं जातं ते. आणि इथंच ते कतकरी बसतात, छान पद्धतीने असं कथा म्हणतात. तर बघू शकतात. आता आज आहे शेवटचा दिवस. बघा समोर काका आहे. तर चला आपण आता तिकडे भाकरी बनवत आहेत ते आपण घेऊ. आणि थोड्या वेळाने जे आहे हे आपलं थोम इथून उचलून आणि आपण रानखळीवर जाणार आहे. तर तो पण व्हिडिओ आता आपण बनवणार आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे. तर इकडं स्वयंपाक चालू आहे, बघू शकतात. स्वयंपाकी मंडळी समोर बसलेली बघा. हे बघा स्वयंपाकी मंडळी बसली, इथं स्वयंपाक चालू आहे, बघू शकतात. आपण आता तिकडे भाकरी बनवतात तिकडचं घेऊ चला. तर बघा छान पद्धतीने अशा बाजरीच्या भाकरी बनवतात मुली बघा. आणि इकडे समोर बघा, ही जी समोरची आहे ती माझी भाची आहे, बघू शकतात. छान अशी भाकरी बनवते बघा. तिघी भाच्या इथं, तिकडे त्या मुली आहे. आणि छान पद्धतीने असं भाकरी बनवत आहेत. पीठ बघा याच्यात घेतलेलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये. तर बघा इकडे पण चालू आहे भाकरीच बनवायचे. समोर विलास आहे, बघू शकतात. आणि बघा भाकरी बघा, मुलींनी किती अशा छान पद्धतीने एवढे भाकरी बनवल्या बघा. हां, दोघांना भाकरी सांभाळायचं काम दिलेलं आहे, बघू शकतात. दोघं भाकरी सांभाळायचं काम करतायत. तर मंडळी आपल्या देवांच्या कार्यक्रमामध्ये जेवण असं राहतं, बघू शकतात. उडदाची डाळ राहते बघा आणि भाकरी राहते ते. हां, तर बघा मीठ आणि खारट मीठ म्हणजे तिखट. हां, तिखट मिरची आणि खारट मीठ वापरलं जातं, बाकी दुसरं काहीच टाकलं जात नाही. तेल पण नाही ना? हां, तेल पण नाही टाकले जात मंडळी, बघू शकतात. इथं पण तयार होते. आणि बघा इथं हे बघा असे पद्धतीने बघा उडदाची डाळ. आता ही त्याच्यामध्ये टाकली जाईल, याच्यात टाकली जाईल याच्यात. तर आपण चाललो आहे आता खाली नदीजवळ चाललो आहे बघा. सगळ्या मावल्या आहेत ना तिकडे, सगळे आंघोळ करत आहेत. तर आपण आता तिकडे जाऊ. आणि इथं बघा होडी पण आहे. तर बघा इथं बाकीच्यांची आंघोळ झालेली आहे, बाकीचे आंघोळ करत आहेत ते बघा मध्ये. ते बघा बाकीच्या मावल्या त्या साईडला आहे, बाकीच्या इकडे आहे बघा. तर बघा इथं या मावल्या आंघोळ करायला बघा. तर बघा निलेश पण आहे, निलेश पवार, बघू शकता. आंघोळ नाही केली का पण तू? घरूनच का? हां, तर निलेशनी घरूनच आंघोळ करून आलेलं आहे. तर बघा बाकीचे तिकडे बरेचसे हे बघा बघा पोरं मस्त आनंद घेत आहेत पोहण्याचा. स्टेप लाईन बघू शकतात. तर बघा आता आपण त्या बाजूला होतो पहिले, आता ह्या बाजूला आलो आहे. तर बघा इकडे आता बाकीच्या मावल्या आता आंघोळ करत आहेत, बाकीच्यांची झाली आहे. आणि मिलिंदी बघा आता तिथं शॅम्पू लावलं आहे. हां, गणेश आपला मित्र. आता संदीपने आंघोळ नाही केलेली, बघू शकतात. आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये संदीप असतोच, गावाकडे आलं तर संदीपचा व्हिडिओ राहतोच. आणि बघा इकडं हे बघा शॅम्पू लावून राहिले पा. मिलिंदने आता शॅम्पू लावलाय, आता उडी मारणार आहे तो मिलिंद. बघा आपले पावरकर पण आलेले, बघू शकतात. ते पण आता आंघोळ करतील. बाकीचे आता तिकडे, बाकीचे ते आंघोळत आहे. इथं आमचं झालं. पहा मिलिंदची उडी पहा कशी. आणि बघा विश्वास पवार पाहिलं ना, आंघोळ नाही करत आहे तो, म्हणतो झाली माझी. आमची आंघोळ झालेली तेव्हा. बर
बाकीचे ते गेले आंघोळीला. आता बाकीचे आंघोळ करतायत मंडळी. आता ह्याच्या सगळ्या मावल्या जे आंघोळ करतायत तर हे सगळे आंघोळ करून आणि आता आपण जाणार आहे रानखळीवर. आता थोड्या वेळाने आपण जाणार आहे रानखळीवर. तर हे सगळे आता तयारी करून सगळे कपडे वगैरे घेऊन आणि मग तिथून आपण थोम घेऊन आणि मग रानखळीवर जाणार. तर आपण आता संध्याकाळी जाणार आहे रानखळीवर. तर मंडळी बघा छान पद्धतीने असे दिवे बनवले बघू शकतात. बाबांनी बनवले दिवे बघा किती छान आहेत. तर मंडळी आता आपली तयारी झालेली आहे रानखळीवर जाण्याची बघू शकतात. सगळ्यांची तयारी झालेली आहे बघा सगळे जमलेले. तर मंडळी आपण आता चाललेलो आहे रानखळीवर चाललेलो आहे आता आपण. तर आज आपला मुक्काम आहे रानखळी म्हणजे असं डोंगराच्या पायथ्याशी आपण तिकडे जाणार आहे आणि सकाळी सकाळी तिथून मग गडावर जाणार ना मावले. हां तर संजय म्हणतो सकाळी सकाळी मावले जाणार गडावर. तर आपण पण जाऊ. आता आपण रात्री जाणार आहे थोडं म्हणजे संध्याकाळी जाणार आहे गडावर. त्याच्यानंतर सकाळी पण जाऊ आपण.
रानखळीवर आलेलो आहे, बघू शकता. ही आहे रानखळी, बघू शकता सगळी मंडळी आलेली आहे. आणि चंद्र बघा किती छान असा निघालेला आहे, बघू शकतात. आपल्याला तिथं जायचं, जे चंद्राच्या खाली जे डोंगर दिसतं त्या डोंगरावर जायचं आपल्याला. बघा आपण आता रानखळीवरून चाललो आहे, आपण आता तिथं वरती तिथं चंद्र आहे ना त्याच्या बरोबर खाली चाललो आहे आता आपण. ते बघा निघाले आता. तर चला आपण आता जाऊ हळूहळू आणि वरती जाऊन बघू आपण आता कशा पद्धतीने काय करतात. तिथं आपल्याला दिवा लावायला जायचं आहे आता. तर चला आपण आता दिवा लावायला जाऊ तिथं. तर आपण आता चाललो आहे, बघू शकतात. इकडनं आपल्याला इकडनं चढायचं आता गडावर. तर चला असा रस्ता आहे, रस्ता बघा असं डोंगरावरती चढायचं आपल्याला. तर बघा आपण आलोय आता वरती. शेती में बाड़ी में आने जायला पाहिजे. काय सौक्ष दाखव आया काही तर इकडे खराडू दे जरा. दिरीशने जी वाट करीस नामच पका मोठा पाळतो लोकांनी एकच एकच जेवढच टाका पटापट आवरा. लय सापडले जा ना तुम्हाला इकडं सगळ्या काय दियात ना. काढी अगरबत्ती ना काढी घ्या. आतापर्यंत आम्ही 8 दिवस डोंगरा देवाची आमच्या कुलदैवाची सेवा केली, पथ्य धरलं. आणि आज आमच्या खळी आमच्या रीतीप्रमाणे आम्ही खळी धरून आणि आज आमच्या रानखळीवर आलो. आणि परंपर आम्हाला त्याच्यापासनं आणि सुख ठेवतो.